उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास सव्वा तास बंद दाराआड चर्चा। राज्यामध्ये नव्या युतीच्या चर्चांना जोर। शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदेंचं स्नेहभोजन। राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही। भेटीमध्ये बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा, तर मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया। दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो, बहुतेक भिडे गुरुजी विसरले असतील। मनसेचे नेते राजू पाटील यांचं ट्विट। भिडेंच्या आडून दुसऱ्याच कुणावर निशाणा, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंदच होईल। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। उदय सामंत किती पक्ष बदलून शिवसेनेमध्ये आले त्यांनाच विचारा। उदय सामंत व्यापारी, सत्ता होती तिकडे आले, सत्ता गेली तिकडे गेले। उदय सामंत यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं उत्तर। डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही, प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला। कृत्रिम गर्भधारणा केल्यामुळे गुंतागुंत वाढली। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भात आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांची प्रतिक्रिया। डॉक्टर सुश्रुत घैसास आणि त्यांची टीम अहवालात दोषी। डॉक्टर मानसी घैसास यांच्याकडे रुग्ण गेला नाही म्हणून मंगेशकर रुग्णालयामध्ये डिपॉझिट मागितलं। इंडियन मेडिकल असोसिएशननं डॉक्टर घैसासांना पाठीशी घातलं आहे, अमित गोरखे यांचा आरोप। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी मेडिकल कौन्सिल सुनावणी घेणार। मेडिकल कौन्सिलकडून डॉक्टर सुश्रुत घैसास यांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार। सुनावणीसाठी भिसे कुटुंबियांना देखील बोलावण्यात येणार। त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना। आमदार अमोल मिटकर यांची संभाजी भिडेंवर नाव न घेता खोचक टीका। कुत्रा चावतो म्हणजे काय, मोगलाई लागलीये का, मिटकरींची खोचक टीका। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाजवळ बंदोबस्त वाढवण्याची गरज, गोपीचंद पडळकर यांची मागणी। तर शरद पवारांकडे आता फावला वेळ, त्यांनी स्वतःला हवा तसा इतिहास लिहावा, पडळकरांचा पवारांवर निशाणा। सत्ताधाऱ्यांचेच लोक कोर्टातून लाडकी बहीण योजना बंद करतील, आदित्य ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। तर लाडकी बहीण योजनेमधून 8 लाख महिला कमी केल्या असल्याची देखील प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, विरोधक चुकीची अफवा पसरवत आहेत। अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची नक्कल, एसएनसी गट फडणवीस सरकारला चिकटलाय, आदित्य ठाकरेंची टीका। आता नाराजी नाट्य सुरू होईल, शिंदे अमरावतीतून थेट गावी जाणार, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकमध्ये पक्ष बचाव मेळावा आहे, ते यूज अँड थ्रो वाले लोक आहेत। मंत्री संजय शिरसाट यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यावर बोचरी टीका। अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अमरावती विमानतळाचं लोकार्पण। अलायन्स एअरकडून अमरावती मुंबई विमानसेवा आठवड्यातून 3 दिवस सुरू असणार। राज्यामध्ये विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ, तेव्हा मी पायलट होतो, आता फडणवीस पायलट आहेत, विकासाचं विमान वेगानं पुढे जात आहे। अमरावतीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। पायलट इकडे असो वा तिकडे, इंजिन तेच आहे, हे वेगानं धावणारं विकासाचं इंजिन आहे। शिंदेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज खचला, ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात स्टेजवर प्रचंड गर्दी, जास्त गर्दीमुळे स्टेज खचला। अमरावतीमधील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मामा चंद्रकांत कलोते यांची भेट घेतली। गिरीश महाजन आणि बावनकुळे यांची देखील उपस्थिती। काँग्रेसला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र प्रॉपर्टी हडप करून आंदोलन करणं चुकीचं, रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसवर निशाणा। ईडी कार्यालयाबाहेरील आंदोलनावेळी खासदार वर्षा गायकवाड जखमी, पोलिसांच्या झटापटीमध्ये खासदार वर्षा गायकवाड किरकोळ जखमी। जीटी रुग्णालयामध्ये गायकवाड यांच्यावर उपचार सुरू। माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर आला आणि मुंबईची वाट लावून गेला, रस्ता काँक्रिटीकरणाच्या नादामध्ये लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं। वरळीमधील पाणी प्रश्नावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। नाशिकमधील अनधिकृत दर्गा महापालिकेनं कारवाई करून हटवली, दर्गा ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं तोडक कारवाई। नाशिकमध्ये काल रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये 32 पोलीस जखमी, 15 लोकांना ताब्यात घेतलं, तर 57 संशयितांच्या दुचाकी ताब्यात घेतल्याची पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांची माहिती। जखमी पोलिसांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू। नाशिकमधील दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी आजचाच दिवस का निवडला, आमच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठी आजची कारवाई, आमच्या शिबिरावरून लक्ष हटणार नाही, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप।
नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागामध्ये काँग्रेसची सद्भावना शांती यात्रा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून यात्रेला सुरुवात। काँग्रेसच्या सद्भावना रॅलीमध्ये नाना पटोले गैरहजर, नागपुरात झालेल्या हिंसाचाराविरोधात काँग्रेसची रॅली। मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं महागाई विरोधात आंदोलन, पक्षाचे युवक अध्यक्ष महबूब शेख यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन, महागाईच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात घोषणाबाजी। खैरे बोलतात मी सिनियर, माझ्याकडे पाटीलकी असावी, तर अंबादास दानवे बोलतात मी खरा पाटील, उजाड गावची पाटीलकी कोण राखणार यामध्ये वाद सुरू आहे। संजय शिरसाट यांची खैरे आणि दानवेंच्या वादावर प्रतिक्रिया। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार, व्हिडिओ शेअर करत कासले यांची माहिती। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती, कासले यांनी केला होता दावा। आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, सुनावणीपूर्वी खोक्या भोसलेचा वकील बदलला, अंकुश कांबळेऐवजी भीमराव चव्हाण खोक्याची बाजू मांडणार। मुंबईला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून अटक, बनावट कॉल करणाऱ्या सूरज जाधवला बोरिवलीमधून अटक। इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणामध्ये समय रैना आणि रणवीर अलाहाबादियानं जबाब नोंदवला, महाराष्ट्र सायबर सेलच्या तिसऱ्या समन्सनंतर जबाब नोंदवण्यात आला। नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी 25 एप्रिलला सुनावणी, ईडीकडून दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं नाव। मुंबईमध्ये ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दिल्लीत काँग्रेस मुख्यालयामध्ये सुरक्षा दलाचा फौजफाटा, हेराल्ड प्रकरणावरून काँग्रेसचं देशभर आंदोलन, राहुल गांधी सोनिया गांधींविरोधात ईडीचं चार्जशीट। राहुल गांधींनी भाजपच्या नाकीनऊ आणल्यानंच कारवाई, जे पेराल तेच उद्या उगवेल याचं भान ठेवून काम करावं, नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांचा टोला। रान मोकळं हवं म्हणून राजकीय द्वेषापोटी गांधी कुटुंबियांना लक्ष केलं जात आहे, नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। शेतकरी कामगार पक्षाचे अलिबागमधील माजी आमदार पंडित पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश, तर पंडित पाटलांसोबत आस्वाद पाटील यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। विधानसभेला विरोधात गेलेल्यांमध्ये पहिला नंबर पंडित पाटलांचा, पंडित पाटलांच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये संपू शकत नाही, जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त। प्रकाश बिडवलकर प्रकरणामध्ये वैभव नाईक इतके दिवस गप्प का होते, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचा सवाल। सिद्धेश शिरसाट हा ठाकरेंच्या शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता, रत्नाकर जोशींचा आरोप। चैत्यभूमीवरील कार्यक्रमामध्ये कोणतंही नाराजी नाट्य नव्हतं, कार्यक्रमात सर्वानुमते ठरवून फेरबदल होतो, भाषणावरून होत असलेल्या नाराजीच्या चर्चांवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सांगली पालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी कुत्रे पकडण्याची मोहीम सुरूच, संभाजी भिडे यांना कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर सांगली महापालिका कामाला लागली। मुलुंडमध्ये एका शाळेमध्ये शिक्षकानं महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनीची छेड काढली, मनसे कार्यकर्ते आक्रमक, मनसैनिकाने शिक्षकाच्या अंगावर कोळसा फेकला, शिक्षक सध्या पोलिसांच्या ताब्यात। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी देशभरामध्ये ईडीचे छापे, देशभरामध्ये तब्बल 15 ठिकाणी ईडीकडून छापेमारी, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, चेन्नईमध्ये छापा, महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती। प्रवाशांना रेल्वेमध्ये एटीएम सुविधा, मनमाड मुंबई सीएसटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्र बँकेनं सुविधा उपलब्ध करून दिली।